तेव्हाही काही आढळलं नाही. मग आताच का हे धोरण, आताच का मुलांच्या अभ्यासामध्ये हिचा समावेश, याच्यामुळं मराठी भाषा पुढे टिकेल की नाही याची शाश्वती राहत नाही. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी, सरकारच्या या GRची होळी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. मी या प्रसंगी मराठवाडा बसना चालू. मराठी हिंदी भाषा सक्तीचा, ही भाषा धोरणाचा धिक्कार असो. मराठी भाषेची गळचेपी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा वाढली पाहिजे. मराठी बोलू, मराठी वाढवू. हिंदी भाषा सक्तीचा, इंग्लिश आहे बा आपले. हॅलो हॅलो, एक मिनिट. मी फक्त गोष्ट करत होती. मी म्हणणार मराठी बोलू, तुम्ही म्हणा मराठी वाढवू. मराठी बोलू, मराठी बोलू, मराठी बोलू. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द. मराठी बोलू, मराठी जगू, मराठी जगू. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द. मराठी जगू, मराठी जगू, मराठी बोलू, मराठी बोलू. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द. 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 मराठी बोलू, मराठी बोलू, मराठी जगू, मराठी जगू, मराठी बोलू. हिंदी सक्ती करणाऱ्या हुकुमशाही सरकारचा, हिंदी लागू करणाऱ्या हुकुमशाही सरकारच्या बैलाला, या हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारच्या बैलाला, या हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारचा, हिंदी सक्ती करणाऱ्या हुकुमशाही सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारचा. यानंतर नुकतंच त्रिभाषिक धोरण सादर करण्यात आलं. यामध्ये पहिली वर्गापासून हिंदी भाषा ही सक्तीची अनिवार्य करण्यात आलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये त्रिभाषिक धोरण असताना देखील आपण 5वी वर्गापासून हिंदी भाषा सर्वांनी स्वीकारलेली आहे. आपल्या बोलीभाषेत देखील हिंदीचा मराठी इतकाच वापर आपण करतो. तरी देखील हिंदी भाषा पहिली वर्गापासून अनिवार्य करण्याचं सरकारने हे धोरण का आखलेलं आहे, याला कुठेतरी राजकीय वास येतोय. आणि याचा विरोध करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने औरंगाबाद यांच्या माध्यमातून, मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर यांच्या माध्यमातून हे धोरण जाहीर झाल्याबरोबर प्रथमतः विरोध दर्शवण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व सर्व साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून या धोरणाला विरोध केलेला आहे. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख यांनी देखील सर्व साहित्य संस्थांना एकत्रित करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या धोरणाला विरोध केलेला असून आपण देखील सर्वांनी जे जे मराठी भाषिक आहेत, ज्यांना मराठीबद्दल अस्मिता आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, त्या सर्वांनी त्या सर्व साहित्य संस्थांनी, शिक्षण संस्थांनी, सर्व मराठी भाषिकांनी या धोरणाला, शासनाच्या या धोरणाला विरोध करणं गरजेचं आहे.
कारण जर का पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केली तर मराठी भाषेची आणि हिंदी भाषेची लिपी एकच आहे, सारखीच लिपी आहे. तर आपल्या या मराठी भाषेवर हे अतिक्रमण होऊ शकतं. जर आपली मराठी भाषा जिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, अशा या भाषेबद्दल लोक जर हिंदी भाषेच्या माध्यमाने जर मराठीकडे विसर करू लागली तर आपली भाषा देखील संपुष्टात येते. हा इतिहास आहे. म्हणून आपण सर्वांनी या शासनाच्या धोरणाला विरोध करणं गरजेचं आहे. हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाला हिंदी सक्ती रद्द झालीच पाहिजे. चालणार नाही. रद्द करा, रद्द करा. हिंदी सक्ती रद्द करा. आधी जळू द्या सगळ्या, आधी जळू द्या पुन्हा नाका. मराठी विरोधी सरकारचं, या मराठी विरोधी सरकारचं करायचं काय? या मराठी विरोधी सरकारचं करायचं काय? जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी. या मराठी विरोधी सरकारचं करायचं काय? मराठी बोलू, मराठी बोलू. रद्द करा, रद्द करा. हिंदी सक्ती रद्द करा. रद्द करा, रद्द करा. भेटू द्या, भेटू द्या. आम्ही रद्द करा, रद्द करा. आम्ही टाकू नका. एडी कर रहा है, एक कम पे करता ही. टाकू नका. वरच्यावर माझी मराठी, माझी मराठी, माझी मराठी, माझी मराठी, माझी मराठी. हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारचा अध्यक्ष बोलतोय. नुकताच महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याचं जे धोरण जाहीर केलेलं आहे, प्रथमतः मी या धोरणाचा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने विरोध करतो. कारण शासनाने जेव्हा हे धोरण जाहीर केलं तेव्हा सर्वात प्रथम मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरने आपली भूमिका जाहीर केली आणि या निर्णयाला विरोध केलेला आहे. त्याचनंतर मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी जोशी यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक संस्थांनी या शासनाच्या धोरणाविरुद्ध पाऊल उचललेला असून आंदोलनाचा इशारा या सर्व साहित्यिक संस्थांनी दिलेला आहे. कारण आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास असताना, नुकताच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना आणि हिंदी भाषा आपण 5वीपासून त्रिभाषिक धोरणानुसार स्वीकारलेली असताना देखील शासनाला ही भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याची गरज का पडावी, यामध्ये कुठेतरी राजकीय त्यांच्या धोरणाचा समावेश असल्याचा भाग दिसून येत असल्या कारणाने सर्व सामाजिक संस्था जे मराठी भाषिक आहेत त्या सर्वांनी, सर्व वाणिज्य संस्था व शिक्षण संस्था या सर्वांनी या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे आणि हा प्रयत्न शासनाचा हाणून पाडणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ओके. जो GR काढला हिंदी कंपल्सरीचा आहे चिकचा, तो आम्ही त्या GRची होळी केली आणि ह्याचा निषेध म्हणून सरकारनं हिंदी जी विद्यार्थ्यासाठी, लहान विद्यार्थ्यासाठी जी कंपल्सरी म्हणा ऐच्छिक केली ती रद्द करावा म्हणून आम्ही आज आंदोलन केलं. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आम्ही GR कॅन्सल केल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही. 5 तारखेला ही GR लादण्याचं काम जोपर्यंत आमचे 2 भाऊ राजसाहेब आणि उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रात कुणाची लादायची हिंमत नाही.